नमस्कार मित्रांनो, बातमी येत आहे थेट मुंबईमधून। ठाकरेंनी पुन्हा डाव टाकला आणि शिंदे सेनेमध्ये पुन्हा एकदा उडाली आहे जोरदार खळबळ। शिंदे सेनेची पुरती झोप उडाली, जाणून घेऊया सविस्तर बातमी। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा। भारतीय जनता पक्षाने नवीन डाव टाकला आणि त्या डावामध्ये शिंदे सेना अडकत गेली। त्याचबरोबर ते एकनाथ शिंदे सर्व काही आहेत हे दाखवण्याचा वेळोवेळी त्यांनी प्रयत्न केला। मात्र भारतीय जनता पक्षाने इतर छोट्या पक्षाप्रमाणे त्यांनाही वागणूक द्यायला आता सुरुवात केलेली आहे। सत्तेमध्ये सहभागी होताना आणि याच सोबत सत्तेचा कायापालट करताना शिंदेची मदत झाली, मात्र त्याच शिंदेंना आज एकटं पाडल्यासारखं वाटतंय। उद्धव ठाकरे यांना थेट काल देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्याची ऑफर दिली, त्यानंतर चांगलाच गदारोळ माजला आणि याचबरोबर ती शिंदे सेना प्रचंड नाराज झाली। ठाकरे जेव्हा काल स्टेजवरती आली, या स्टेजमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे बघण्याचं सुद्धा टाळलेलं आहे। नजरेला नजर सुद्धा मिळू शकले नाहीत आणि याच धर्तीवरती आज दिवसभरामध्ये जो राडा झाला, त्या राड्यानंतर गद्दार 50 खोके आणि सगळ्या गोष्टी घडल्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जे घडलेलं आहे ते म्हणजे कुणालाही अपेक्षित नसताना सभापतींच्याच दालनामध्ये सभापती नसताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भेटीसाठी निमंत्रण दिले आणि उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मोठी बैठक पार पडली। त्यानंतर मात्र शिंदे सेनेमध्ये खळबळ उडाली आहे। तर दुसरीकडे गद्दारीचा शिक्का पुसता येत नाही, वारंवार प्रत्येक ठिकाणी तेच म्हटलं जात आहे। आमदार आणि खासदार जे शिंदे सेनेत गेले आहेत त्यामध्ये सुद्धा प्रचंड नाराजी आहेत। भारतीय जनता पक्ष त्यांना कोणतीही पुढे संधी देताना दिसत नाहीत। मंत्री असूनही राज्यमंत्र्यांना अधिकार नाहीत। त्याचबरोबर ती शिंदे सेनेच्या मंत्र्यांना केवळ टार्गेट केलं जात आहेत। भारतीय जनता पक्षाचं विरोधकांना माहिती पुरवली जाते असा एक आरोप शिंदे सेनेमध्ये होतोय। शिंदे सेनेत राहण्यापेक्षा तिकडे ठाकरेंकडे गेलेलं बरं असाही काही आमदारांचा या ठिकाणी मतप्रवाह झालेला आहे आणि या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे सेनेमध्ये ही एक नाराजीचा सूर बघायला मिळतोय। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षासोबत जी बैठक पार पडली त्यामुळे शिंदेची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे। तर मित्रांनो, आपल्या संदर्भात काय वाटतं? भारतीय जनता पक्ष आता हळूहळू शिंदेचा गेम करू इच्छित आहे का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।